श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत पनीर चीज पट्टी समोसा। ते इथे बॉईल केलेले मकाईचे दाणे घेतलेले आहेत एका बाउलमध्ये। 3 चीज क्यूब घेतलेला, ते चीज किसून घेतलेला आहे इथे मी, ते त्यामध्ये टाकायचं आहे। पनीर पण घ्यायचं आहे किसून। जर पनीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला असाल तर ते किसून त्याचं पाणी काढून घ्या। इथे मी पनीर घेतलेलं आहे, पनीर घ्यायचं आहे। साधारण 150 ग्रॅम पनीर होतं। ते बारीक चॉप केलेले शिमला मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून। तर इथे आपल्याला मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे, हाफ टीस्पून ऑरिगॅनो टाकायचा आहे किंवा मिक्स हर्ब। हाफ टीस्पून आपण काळी मिरपूड टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तिथे मिक्स करून झालेलं आहे। इथे मी रेडीमेड पट्टे वापरणार आहे। आधी पण आपण पाहिलं होतं नूडल्स समोसा, पोह्याचा समोसा साठी। इथे मैद्याची पेस्ट बनवलेली आहे। 2 चमचे मैदाने थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवली। तर आपण प्रथम अशी फोल्ड मारायची आहे आणि ह्या साईडने मैद्याची पेस्ट लावायची आहे। असं त्रिकोणी शेप येईल ना त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड मारायची आहे। आता त्यामध्ये आपण सारण भरायचं आहे। थोडं थोडं करून त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण भरल्यानंतर परत मैद्याची पेस्ट लावायची आहे साईडला अशा प्रकारे, आणि ह्या साईडला ट्रायंगल शेप मध्ये एक फोल्ड मारायची आहे डाव्या हाताला अशा प्रकारे। थोडी थोडी करून मैद्याची पेस्ट लावत राहायची आहे, जेणेकरून व्यवस्थित स्टिक होईल, चिपकलं जाईल ते बारीक, आणि तळताना फिलिंग बाहेर येणार नाही। कारण चीज मेल्ट होणं तसं बाहेर येईल, मग फिलिंग बाहेर येणार नाही। अशा प्रकारे आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। परत मी एकदा दाखवते। पहिले आधी अशी फोल्ड मारून घ्यायची आहे। ह्या साईडला मैद्याची पेस्ट लावायची आहे। त्यामध्ये फिलिंग भरायची आहे जी आपण बनवली, त्यामध्ये फिलिंग भरून घ्यायची आहे। जास्त गच्च भरायचं नाही आहे, थोडीशीच भरायची आहे। आणि व्यवस्थितरित्या दाबून साईडला परत मैद्याची पेस्ट लावायची आहे। आणि ह्या साईडला फोल्ड करायचे आहे। एकदा ह्या साईडला एकदा त्या साईडला करून आपल्याला फोल्ड करायचे आहे, त्यामुळे व्यवस्थित ट्रायंगल शेप येतो। साईडचे कोण व्यवस्थित बंद झाले पाहिजे, जेणेकरून फिलिंग आपली तळताना बाहेर येणार नाही। तुम्ही एअर फ्रायर मध्ये देखील बेक करू शकता। तर अशा प्रकारे रेडी करून घ्यायचे। इथे मी रेडी करून घेतले आहेत। आता गॅसवर तळून घेणार आहे।
ते इथे तेल तापलेलं आहे, ते इकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, नाही तर आतमध्ये कच्चे राहतील। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे तळून घेणार आहोत। नक्की रेसिपी ट्राय करा, आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।